सोलापूर जिल्ह्यामध्ये महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय। सीना नदीला आलेला भीषण महापूर, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोडलेलं कंबरट, यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्षरशः आभाळ फाटलं गेलंय। याबाबतची प्रशासकीय पातळीवरील आकडेवारी एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,96,561 हेक्टर इतक्या शेती पिकांचं नुकसान झालंय, तर यामध्ये 2,23,661 शेतकरी बाधित झालेले आहेत। सोलापूर जिल्ह्यामधील 792 गावांना पुराचा आणि अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। 8 नागरिक मृत्युमुखी पावलेले आहेत, तर 156 जनावरं ही दगावली गेली आहेत। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। पुरामुळे खरं तर सोलापूर जिल्ह्यामधील पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत भीषण आणि भयावह असलेली दिसते। खरं तर जी नुकसानीची दाहकता आहे ती सगळ्यात मोठ्या प्रमाणावर आहे। 1,96,000 हेक्टरवरील शेती पिकांचं सोलापूर जिल्ह्यात नुकसान झालंय, तर यामध्ये 2,23,000 शेतकरी बाधित झालेले दिसून येत आहेत। या संपूर्ण पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे 8 नागरिकांना आपले जीव गमावावे लागलेत, तर 156 जनावरे दगावली गेलेली आहेत। साधारणपणे 750हून अधिक गाव ही जिल्ह्यातली बाधित झालेली आहे। 4400 घरांमध्ये पाणी शिरलंय। ही अत्यंत भीषण परिस्थिती आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण गावगाडा जो शेतकरी आहे याचं कंबरड अक्षरशः मोडलं गेलंय। याला परत उभारी देण्यासाठी खरं तर फार मोठे संघर्ष करावा लागणार आहे। यासाठी सरकारची मदत असेल किंवा शेतकऱ्याला स्वतः पुढे यावे लागेल, सामाजिक संघटनांना पुढे यावे, तरच खरं तर सोलापूर जिल्ह्याचं जे जनजीवन आहे आणि या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे या आलेल्या संकटामुळे जे मोडलेलं कंबरड आहे तेच पुन्हा एकदा नव्यानं उभारी करण्यासाठी साथ देणार आहे।